एव्हरीवन वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आता ना माझ्या फ्रेंडचं लग्न पण जवळ आलेलं आहे. जवळ म्हणजे आता तिचं ना उद्याच लग्न आहे. आणि ना मी जो ड्रेस स्टिच करायला टाकला होता ना तर तो सुद्धा तयार आहे. पण त्याच्या आधी ना मला ना माझं केस जे आहेत ना तर त्याला ना जरासं चांगलं करून घ्यायचं. एक तर ना एवढे घाण झालेत आणि खरं सांगते रोजच ना माझे केस एवढे गळायला लागलेत ना त्याच्यामुळे ना मला काहीच समजत नाही की मी नेमकं केसाला लावावं तरी काय. तर ड्रेस जो आहे ना तर तो मी तुम्हाला नंतर दाखवीन. पण आता ना सगळ्यात आधी ना माझं जे केस आहेत ना तर त्याच्यासाठी मी ना काहीतरी तयार करून घेते. एक तर ना आमच्या घरी अंडे आहेत पण मला ना माहिती नाही अंडे आणि अजून काय काय टाकायचे. पण पाहूया आता काय काय होतं. तर युट्यूबवरून बघून तर मी तसं काही बनवेलच. चला मग सगळ्यात आधी ना केसांचं एक व्यवस्थित करून घेता. त्याच्यानंतर चेहऱ्यासाठी आपल्याला काय लावायचे ते सुद्धा मी तुम्हाला ना माझ्या ह्या व्हिडिओमध्ये दाखवेल. कारण आता उद्या जर लग्न आहे तर त्यावेळेस ना आपला चेहरा आणि केस पण जरा छान दिसायला पाहिजे. नाही तर आधी शेतात राहून ना मी तर एकदमच काळी झाले. त्याच्यामुळे ना थोडंफार व्यवस्थित जर राहिल्यानंतर ना थोडंफार छानही दिसत. चला मग पटकन आता मी पण बघा मी काय काय घेतले. इथे ना मी 2 अंडे घेतलेत. त्याच्यानंतर ना हे विटॅमिनची कॅप्सूल आहे आणि हे आपल्या घरचा ॲलोवेरा आणि तर खोबऱ्याचं तेल. आता हे सगळं मिक्स करून ना मी लावणार आहे माझ्या केसात. मी नाही तर हे सगळं आता मिक्स केलंय. आता ना ह्याला केसामध्ये लावूया अजून छान जरा मिक्स करून. एक तर ना जर लाईट असते ना हे डायरेक्ट मिक्सरमधून काढला असं. एक तर ह्याच्यामधला जो ॲलोवेरा आहे ना तो काही एवढा खास मिक्स नाही झालेला. डायरेक्ट मी आता ह्याला हातानेच नीट करेल आणि केसामध्ये लावून घेऊ. पहिला आपण केसाचा गुंता वगैरे काढून घेऊ. त्याच्यानंतरच ना जे आपण बनवलेलं आहे ना तर मग ते लावून टाकू. एकदम छान अशी विंचरून झाली. माझ्या ना केसांचा गुंता जो आहे ना तर तो एकदम व्यवस्थित निघलाय. आता हे जे आपण बनवलंय ना तर ते लावून घेऊया मस्त डोक्यामध्ये. जेणेकरून केस जे आहे ना तर ते थोडेफार छान होतील. त्याला ना आपल्याला ज्यावेळेस पण डोकं वगैरे धुवायचे ना त्यावेळेस ते लावायला पाहिजे. आता जर ह्याच्याने जर माझ्या केसांना जर चांगला फरक जर पडला तर मी ना ह्याला डेली लावत जाईल. म्हणजे ज्यावेळेस मला आणि ह्याच्यामध्ये आपण ते अंड्यामध्ये मिक्स केला फेस मास्क तयार होतो जो मी तुम्हाला दाखवेलच. हे बघा आता ना मी केसाला एकदम व्यवस्थित लावले. आता केसाला ना लावल्यानंतर ना मी डायरेक्ट केस जे आहे तर ते वरती बांधून देणार आहे. अंड्याचं पिवळं उरलं होतं ना तर त्याच्यामध्ये ना मी बेसन पीठ आणि कॅप्सूल विटॅमिनची ना तर विटॅमिन टॅबलेटची एक गोळी मिक्स केलेली आहे. आणि ते ना आपण मस्त छान असं चेहऱ्याला लावून त्याच्यामध्ये मी हळद वगैरे काहीच नाही टाकलेलं आणि एवढं भारी पिवळं जरी झालं मस्त आपल्या पूर्ण चेहऱ्याला लावून घेऊन थोडंफार उरलेलं मानेला सुद्धा लावायचं. कारण माझी मान पण एवढी काळी झाली. चला मग आता तुम्हाला दाखवते ते कसं झालेलं आहे. तर हे बघा ह्याच्यात ना मी हळद वगैरे काहीच नाही टाकलेली. आपण मिक्स केल्यानंतर ते मस्त छान असं चेहऱ्याला लागेल. चेहऱ्याला मस्त असं लावून घेतलं आणि सोबतच इथं मानेला पण लावले. आणि खरं सांगते लावल्यानंतर खूप भारी वाटतंय. आणि ज्यावेळेस हे सगळं एकदम स्वच्छ असं वाळण ना त्यावेळेस ना मी तुम्हाला चेहरा जो आहे तर तो धुवून दाखवते कसा दिसायला कसा नाही ते सुद्धा तुम्हाला कळेल. 15 ते 20 मिनिटं होऊन दिले. त्याच्यानंतर ना चेहरा जो आहे ना तर एकदम स्वच्छ धुवून काढला. मला तर एकदम छान वाटायला लागले. मला असं वाटतं माझ्या चेहऱ्यावर ना थोडंफार ग्लो आलंय. तर उद्या पण ना मी असं चेहरा धुणार आहे. कारण त्याच्याशिवाय ना माझा चेहरा जो आहे ना तर तो एकदम काही ग्लो करणार नाही. हे बघा तरी पण ना अजून माझ्या बऱ्याच काही ह्याला राहिलेला आहे. तोंडाला पण इकडून कानाला आणि इथं माझा पूर्ण ड्रेस जो आहे तर ओला झालेला आहे. आता ना मला आंघोळ करायची आणि माझे जे केसाला मी तेल अंड वगैरे लावलं होतं ना तर ते सुद्धा आता मी शॅम्पूने वॉश करून इथं ना माझी मस्त छान अशी आंघोळ वगैरे झालेली आहे. आणि खरं सांगते खूप भारी वाटत आहे. आणि माझे केस जे आहेत ना तर ते ना आता मी सध्याला बांधून ठेवलेले आहेत कारण थोडीफार वल्ले आहेत. आणि आता ना मला कोंबड्यांना खायला टाकायचे. त्याच्यानंतरच ना मी तुम्हाला माझे केस दाखवते कसे झालेले आहे. तर जस्ट शेळ्यांना आणि कोंबड्यांना खायलाही टाकला. आणि आता ना माझा भाऊ आलाय त्याने ना मस्त आहे की हे आणलेलं आहे पिण्यासाठी माझा. आणि खरं सांगते खूप भारी लागतं माझ्यामध्ये. वा 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 खूप छान टेस्ट आहे. मस्त बनवलेली बटाट्याची भाजी. ज्यावेळेस मला जेवण वगैरे होईल ना त्यावेळेस ना मी तुम्हाला माझा शिवलेला ड्रेस दाखवला. एवढा छान ना
एवढं छान मला ना भाभीने ड्रेस आहे ना तर तो शिवून दिलेला आहे. आणि आमच्या ना घरामागं कोंबड्या एवढं पिसळणी करतात ना, कशावर सुद्धा उड्या खातात. आता इथं ठेवलेली डेटॉलची बॉटल सुद्धा पडली. हे बघा जेवणामध्ये काय काय बनवले तर मस्त पैकी जेवण वगैरे ते झाले. आणि ह्याच्यामध्ये ना ड्रेस आहे जो मी शिवायला टाकला होता. तर बघूया कसं झालंय कसं नाही ते. एकतर ना एवढी गरमी होईल ना, काय करावं काही समजत नाही. हे बघा ही पॅन्ट आहे छान स्टिच केली. आणि हा आहे टॉप. मला असं वाटतं हा ना मला थोडंफार लूज येईल. बाहेरला तर लूजच येणार आहे, थोडं बाहेर मोठं वाटतं. चला आता ना मी तुम्हाला ह्याला घालून दाखवते. हे पहा ड्रेस जो आहे ना तर तो मला एकदम परफेक्ट आलाय. मला ते वाटलं तर मला लूज येईल का काय, महागून पण एकदम छान असं परफेक्ट आहे. आणि फक्त ह्याच्या ज्या बाहेर ज्या आहेत ना तर त्या थोड्याफार लूज आहेत. एकदम छान वाटायला लागले. आणि ही ओढणी हे बघा एवढी गरमी होईल ना त्याच्यामुळे मला हा ड्रेस सुद्धा घालून नव्हतं वाटत, तरी पण मी ट्राय केलाय. एव्हरीवन गुड मॉर्निंग. तर तुम्हाला माहिती का आज काय आहे, तर आज फायनली तो दिवस आला. आज ना माझ्या फ्रेंडचं लग्न आहे. आणि तिने ना मला एकतर 9-10 दिवस आधीच सांगितलं होतं की तिचं लग्न आहे. ते पण तिचं सगळं अचानकच जमलेलं आहे. आणि तुम्ही तर काय कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, हा जो माझा टॉप होता ना हा मी घातला होता, तर तो ना मला खूप ढिला येत होता. तर त्याला पण ना मी थोडंफार स्टिच केलेला आहे. आणि आता ना तर खूप मला छान आलेला आहे. आणि पूर्ण जो लुक आहे ना तो पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. त्याच्यामुळे ना आजचा जो हा व्हिडिओ आहे ना तर तो तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पहा. आताच कोंबड्या सोडल्या आणि खरं सांगते एक बुरी खबर आहे. आम्ही ना ज्यावेळेस नवीन कोंबड्या आणल्या त्यांना त्याच्यासोबत ना आम्ही 4 कोंबडी विकत आणले होते, तर त्याच्यापैकी एक कोंबडा मेलेला आहे. खूप वाईट वाटतंय कारण ना ह्याच्या पहिल्या ना सगळ्या कोंबड्याच मेल्या, पण आता ना एक कोंबडा मेला. हा कोंबडा इथं मरून पडला, म्हणजे खुरड्यामध्येच मरून पडला. ना माझे भांडे वगैरे सगळं झालेले आहे. आणि आता ना मी चेहऱ्याला लावण्यासाठी ना अंडा आणि केळी मिक्स करत आहे. तर अंड्यामधलं ना आपल्याला फक्त पिवळा बल्ब घ्यायचा आहे. आणि पिकलेली केळी घ्यायची. जे ना माझ्या आईने युट्यूबलाच व्हिडिओ पाहिला होता, तर ती मला म्हणजे असं करून लाव, चेहरा जो आहे ना तर तो थोडाफार चांगला होईल. तर हे बघा हे असं ना मी तो अंडा आणि केळी घेतले. ह्याला ना छान असं मिक्स करूया आणि हे चेहऱ्याला लावायचं. केळी आणि ते अंडाने एवढं मोठं झालं होतं ना त्याच्यामुळे चेहऱ्याला काही मी गळ्याला सुद्धा लावले. आता पाहूया त्याच्यानंतर ना आपल्याला रिझल्ट काय भेटतो. आता तर मी काही तोंड धुणार नाही, तर डायरेक्ट आंघोळीच्या टायमाला धुवून काढेल. चला मग आता ना डायरेक्ट भेटूया हे सगळं वाळल्यानंतर. आता ना सगळं आवरून झालेलं आहे, तर मला आता पटकन ड्रेस वगैरे घालून घ्यावा. आणि हे बघा हा माझा ड्रेस. त्या टॉपला सुद्धा मी टिप वगैरे मारली. चला आता डायरेक्ट माझा फायनल लुकच मी तुम्हाला बघायचं का माझा फायनल लुक. तर हे बघा हा आहे. हा ड्रेस ना स्टिच केल्यानंतर असं दिसत आहे. कशी दिसते मला एकदा ना कमेंट करून नक्की कळवा. यार ये किती औसम है. आता बघा छान वाटतंय ना. फोटो वगैरे शूट झालेत. आता ना मी जेवण करणार आहे. आणि ही जी मी लिपस्टिक लावलेली आहे ती सुद्धा मला रिमूव्ह करायची. तर आधी ना आपण लिपस्टिक वगैरे रिमूव्ह करून घेऊ, त्याच्यानंतर ना मी जेवण करणार आहे. आणि ना आजचा जो ब्लॉग आहे ना तो प्लीज तुम्ही तो ना पूर्ण पाहून घ्या, कारण आज ना माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीचं लग्न आहे. लिपस्टिक वगैरे सगळी रिमूव्ह केली. आणि आता ना बघूया आईने ना जेवायसाठी काय काय बनवलेलं आहे. तर ना आईनी मस्त सगळा जो स्वयंपाक आहे ना तर तो आता आमचा डेली चुलीवरतीच असतो. तर हे बघा तिने ह्याच्यामध्ये भाजी ठेवली. तर ह्याच्यामध्ये ना ही हरभऱ्याची भाजी आणि इकडे चपाती. ही पोळी आमच्यासाठी नाही, पोळी माझ्या पप्पांसाठी. तर आता मी ना जेवण वगैरे करून घेते, कारण आता ना माझा भाऊ येतच असेल. लग्न जे आहे ना तर ते 12-12:30चं आहे. मग तिथं बोर होण्यापेक्षा ना मग भैया थोडंसं मला तो उशिराच येणार आहे. सगळं मस्त जेवण करून घेते. समजले. जेवण वगैरे तर झाले, पण ना माझी एक मेन गोष्ट राहिली. मेन गोष्ट म्हणजे सेंट मारायचं राहिला, कारण त्याच्याशिवाय ना सगळंच अर्धवट वाटतं. आणि ना नवरीचं गिफ्ट सुद्धा घ्यायचं राहिलं. तर चला आधी ना पटकन ना मी सेंट वगैरे मस्त. तर हा ना माझा सगळ्यात फेवरेट सेंट आहे. थांब ना.
आपल्याला 2 ऑप्शन आहे. तर ही ना खूपच हील आहे, मी फक्त फोटोमध्ये यूज करते, आणि ही थोडी नॉर्मल आहे त्याच्यामुळे ना मी ही घालून जाणार. तसं तर दोन्ही पण खूप सुंदर आहेत, पण मला ना जास्त ही छान वाटेल बाहेर कुठे जाऊ. तुम्हाला पॉकेट दिसत आहे ना, ह्याच्यामध्ये ना माझ्या पप्पांच्या खूप साऱ्या गोळ्या आहेत, आणि पप्पांना ना ह्या गोळीशिवाय काही जमत नाही. हे बघा एवढ्या सगळ्या गोळ्या आहेत, आणि पप्पांनी जर घेतली एक जरी गोळी नाही घेतली, पप्पांचा दात वगैरे एवढा दुखतो ना, म्हणजे कंटिन्यूच्या गोळ्या आहेत पप्पा. दिवसापासून ना आम्हाला माहिती सुद्धा नव्हतं की आमच्या कोंबड्यांना अंडे कुठे देतात, पण आता ना आम्हाला त्यांची जागा कळाली आहे. 1 नाही 2 नाही, तिथं ना मला वाटतं 10-12 अंडे आहेत, आणि तुम्हाला सुद्धा दाखवते की तिथं किती अंडे आहेत. चला बापरे, लय मोठे अंडे आहेत. 1 नाही 2 नाही, ते पत्र्या बाजूला काढतो, हे आण, हा टोपलं काही आण. खूप सारे अंडे आहेत, आणि ना खरं सांगते मला ना एकदम असं भारी वाटायला लागलंय. अचानक ना मम्मीचं लक्ष गेलं, त्याच्यामुळे तिने मला सांगितलंय. तुम्हाला पण दाखवते, थोडंसं वेळ करा. बघा आता आईने ना पत्रावरती केल्या, आता तुम्हाला दाखवते त्याच्या खाली अंडे किती. तर हे बघा, आता ना 2-3 दिवस झाले आम्ही ना घर बंद ठेवले ना, त्याच्यामुळे कोंबड्यांना सुद्धा अंडे द्यायचं काही कळाय ना, त्याच्यामुळे त्यांनी ना ह्या पत्र्याखाली अंडे दिले होते. मग इथे ना मी थोडं लवकर आवरून नवरीच्या घरी गेले होते, आणि थोडेफार तिच्याजवळ बसले होते, कारण जास्त गप्पा मारायला तिच्याजवळही टाईम नव्हता. आणि तिथे ना मी माझ्या दुसऱ्या मैत्रिणीचं सुद्धा वेट करत होते, कारण ती सुद्धा येणार होती, आणि नवरीला तिलाच तिचं आवरायचं होतं, त्याच्यामुळे ना मी काही तिच्यासोबत जास्त वेळ बोलू नाही शकले. मग इथे नाही त्यांचं घर आहे, आणि थोडाफार त्यांच्या घराचा असा काही मी व्हिडिओ काढून घेतला. आणि खरं सांगते थोडं लवकर गेल्यामुळे ना खूपच जास्त बोर होत होतं. आणि खरं सांगते नवरी जी आहे ना, तर ती खूप सुंदरही दिसत होती, आणि ह्या पार्लरवाल्या मॅडम आहेत ते तिचे मेकअप करत होते, आणि नवरीनं खरं सांगते एवढी क्यूट दिसत होती. मग इथे ना मस्त छान असं ना नवरीसोबत थोडाफार असा तसा व्हिडिओ काढून घेतला, कारण तिच्याजवळ सुद्धा जास्त टाईम नव्हता, आणि मला तर तिच्यासोबत एकही फोटो काढायला भेटला नाही. मग इथे ना नवरीचा मस्त छान साऊथचा लुक चालू होता. मग इथे मॅडम आणि मॅडमसोबत आलेल्या अजून एक त्या मॅडम होत्या, त्यासुद्धा तिचा मेकअप करत होत्या. तेवढ्यात ना माझी दुसरी मैत्रिणीही आली, मग तिला सुद्धा व्हिडिओमध्ये घेऊन टाकलं. ती पण खूप छान आहे, ती पण कॉलेजचीच आहे. आणि मग इथे ना हा नवरीचा पूर्ण फायनल लुक आहे. खरं सांगते ती एवढी क्यूटही दिसत होती, आणि खूप सुंदरही दिसत होती. ओह यार, यार ये कितनी औसम है यार. मग इथे ना तिचं लग्न वगैरे लागलं, आणि लग्नामधला ना मला पूर्ण व्हिडिओ काही काढायला जमला नाही, त्याच्यामुळे ना मी असा काही व्हिडिओ काढून घेतलाय. मग लग्न वगैरे लागल्यानंतर ना मी ते जेवण वगैरे केलं, आणि जेवण झाल्यानंतर लगेच मी माझ्या घरी निघून गेले. माझ्या फ्रेंडचं लग्न वगैरे सगळं झालेलं आहे, आणि ब्लॉग जो आहे ना तर तो लवकरच येईल, त्याच्यामुळे ना आजचा जो हा ब्लॉग ना प्लीज पूर्ण एंडपर्यंत बघा. आणि तुम्हाला ना आता माझा हा व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा, आणि नवीन असेल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला मग भेटूया अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये.